महागाईचा भडका उडालेला आहे। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना आदेश। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ सुरू। पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका। कोल्हापूरसह नागपूरकरांना इंधन दरवाढीचा मोठा फटका। पेट्रोल थेट 109 रुपयांच्या उंबरठ्यावर। मुंबई पुण्यातही इंधनाचे दर कडाडले। पेट्रोल डिझेल संदर्भात द चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र। पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेमध्ये घेण्याची मागणी। यामुळे किमती 15 ते 20% कमी होतील। सीटीआयचे चेअरमन ब्रिजेश गोयल यांचं मोदींना पत्र। डिझेल पेट्रोलच्या मागणीमध्ये अचानकपणे 20-30% वाढ। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पेट्रोल डिझेलबाबत सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर लक्ष ठेवण्याच्या सूचना। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा 1 रुपयाची वाढ। सीएनजीचे दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर। 10 दिवसामध्ये तिसऱ्यांदा सीएनजीमध्ये दरवाढ। पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरामध्ये देखील वाढ। मुंबईतील मुंबादेवी जलेबीवाला यांनी फाफडा जलेबीच्या दरामध्ये प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली, तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला। वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापाव महाग। पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरामध्ये देखील वाढ। मुंबईतील मुंबादेवी जलेबीवाला यांनी फाफडा जलेबीच्या दरामध्ये प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली। दादर मार्केटलाही इंधन दरवाढीचा फटका। फळांचे दर 20% वधारले। वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये भाज्यांच्या दरातही काही प्रमाणात वाढ। ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवतोय। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये इंधन टंचाई। वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे फलक। वाहन चालकांना नाहक त्रास। शेती कामांना डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता। हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावर राडा। कळमनुरीमधील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटामध्ये वाद, तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये वाद। डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय नेत्यांनाही इंधन टंचाईचा फटका। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि एमआयएम नगरसेवक कुणाल राऊत यांच्या वाहनांना इंधन मिळेना। मध्यरात्री 3 तास रांगेमध्ये वाट पाहण्याची वेळ। जालन्याच्या बदनापूर शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांची तुफान गर्दी। डिझेलसाठी कॅन घेऊन काही शेतकरी रात्रीपासून तर काही सकाळपासूनच पंपावर दाखल। हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला। वसमत तालुक्यामधल्या सोंडी फाटा परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायावरही डिझेल टंचाईचा मोठा परिणाम। ऐन सुट्टीच्या काळामध्ये डिझेलच्या टंचाईचा फटका बसल्यानं अनेक फेऱ्या रद्द। त्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका। अकोला जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांना आज मोठा दिलासा। बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू सुरळीत। रत्नागिरीमध्ये 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण। पेट्रोल 110 रुपयांवर तर डिझेल 96 रुपयांवर पोहोचल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री। महागाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महंगाई मॅन, काँग्रेसची पुन्हा एकदा मोदींवर टीका। पेट्रोल डिझेल दरामध्ये तिसऱ्यांदा वाढ झाल्यावर काँग्रेसची टीका। याआधीच्या दरवाढीनंतरही काँग्रेसनं महागाई मॅन असं म्हणत केली होती टीका। मोदी महंगाई मॅन नाहीत, कॉमन मॅनचे नेते। काँग्रेसच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल दुप्पट महागलं, मोदींनी सामान्यांची काळजी घेतली। बन यांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर 3-4 दिवसांनी लिटर मागे 1-1 रुपयांनी वाढतायत। पुढील काही दिवसांमध्ये चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही। इंधन दरवाढीवरून रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। डिझेल तुटवड्याच्या सर्वाधिक तक्रारीचे फोन मराठवाडा, विदर्भ, खानदेशातून। या भागातल्या लोकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जात आहे का? रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल। साठेबाजी करायला शेतकऱ्यांना डिझेल काही फुकट मिळत नाही। साठेबाजीच्या मुद्द्यावर सरकारला टोला। पेट्रोल डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे गृह विभागाचे पोलिसांना आदेश। इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर। नागपूरमध्ये काँग्रेसचं मेलोडी आंदोलन। महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। नागपुरातील व्हरायटी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे इचलकरंजीमध्ये आंदोलन। गॅस सिलेंडर, बैलगाडी आणि चूल पेटवत सरकारचा निषेध। आंदोलनात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी।
सीटीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं पत्र. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेमध्ये घेण्याची मागणी. 28% किंवा 18% जीएसटी टप्प्यामध्ये याचा समावेश करण्याची मागणी. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होतील. सीटीआयनं मांडलं मत. जालन्यापाठोपाठ अंबड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तहसीलदार आणि पुरवठा विभागाची अचानक छापेमारी. अचानक केलेल्या छापेमारीमध्ये 100 लिटर डिझेलचा साठा जप्त. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये जवळपास 99% बाबींमध्ये एकमत. नंदनवन बंगल्यावरील बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण बावनकुळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेच्या सेनेकडून राजन साळवी इच्छुक. पक्षाने संधी दिल्यास जबाबदारी नक्कीच पार पाडेन. कोकणातील राजकारणाचा 40 वर्षांचा मला अनुभव. साळवींची प्रतिक्रिया. आम्ही लोभी तर मग तुमचं काय? ठाकरे मुख्यमंत्री झाले तो लोभ नव्हता का? बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना सवाल. बच्चू कडूंना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक, असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं. लक्ष्मण हाके यांच्याकडून मनोज जरांगे यांचा खुळखुळ्या असा उल्लेख. मंडल आयोगावर जरांगेने केलेल्या वक्तव्यावरून हाके आक्रमक, तर लक्ष्मण हाकेंची प्रसाद लाड यांच्यावर पुन्हा टीका. जस्टिस सचिव मुख्यमंत्री येऊन गेले तरी फरक पडला नाही. तो हॉटेल चालवणारा जाऊन फरक पडतो का? हाकेंचा सवाल. जे करतोय ते समाजासाठी. लक्ष्मण हाकेंचा आणि माझा काही संबंध नाही. हाकेंच्या टीकेला प्रसाद लाड यांचा प्रत्युत्तर. लक्ष्मण हाकेंनी मला सांगितलं ओबीसी आंदोलनाला या तर मी नक्की जाईन, अशी प्रतिक्रिया. कार्टून फॉरवर्ड केल्यावर अटक करणारे आम्हाला लोकशाही शिकवता. सुळेंच्या कालच्या टीकेनंतर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. हरियाणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं आंदोलनाची घोषणा, तर आंदोलनाशी काहीही संबंध नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंची माहिती. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर निवासस्थानासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. अभिजित दिपकेंना सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर खबरदारी. त्यांच्या घरासमोर आता सीसीटीव्हीची नजर. कॉक्रोच जनता पार्टीचे फेक अकाउंट भाजपचे आयटी सेल तयार करत आहेत. अभिजित दिपकेंचं ट्विट. 10 लाख झुरळांनी वेबसाईटवर सदस्य नोंदणी केल्यानं सरकारनं आमची आयकॉनिक वेबसाईट बंद पाडली. अभिजित दिपकेंचा आरोप. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर फडणवीसांचा मुंबईहून शिर्डीमधील कार्यक्रमाला वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज शिर्डी दौऱ्यावर. सावळी विहीरमध्ये तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमधील कार्यक्रमात संरक्षण साहित्याचं भव्य प्रदर्शन. तर राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं साई समाधीचं दर्शन. नौटंकी करण्यापेक्षा देशातील परिस्थितीवर बोला. मुख्यमंत्र्यांच्या वंदे भारतमधील प्रवासानंतर आदित्य ठाकरेंची टीका. यांना बाईकवरून जायचंय, इतर गाड्यांना थांबवून लोकांना त्रास देतात. फडणवीसांना टोला. शिंदेच्या पक्षातील 40 आमदार भाजपच्या संपर्कात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा दावा. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा. एकनाथ शिंदेंनी मला खडसवलं नाही. समज देणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार. आदेश म्हणून आम्ही त्यांच्या सूचना मानतो. एकनाथ शिंदेंनी खडसवल्याच्या चर्चांवर संजय शिरसाटांचं उत्तर. ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंतांकडून मनसे नेते अमित ठाकरेंना बॅनरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा. विधानसभेला विरोधात लढलेल्या अमित ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या शिवसेना भवनासमोरच्या बॅनरची जोरदार चर्चा. सोलापुरात काँग्रेसचे पदाधिकारीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात आक्रमक. सपकाळ हटाव काँग्रेस बचाव असे बॅनर दाखवत निषेध. सोलापुरातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीमधील निवडीवरून काँग्रेस कार्यकर्ते नाराज. सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळेंनी सोनिया गांधींची दिल्लीमधील 10 जनपद निवासस्थानी भेट घेतली. रेवती सुळेंच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती.